नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपण आजच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची। तर इथे बघा, मी सर्वात आधी जे मेजरमेंट लागणार आहे ते इथे बघून घेऊयात। उंची आहे आपली 15 इंच 2 लाईन, साईज 34, कमर 28, शोल्डर आहे 5.5 इंच, पुढचा गळा आहे 7.5 इंच, मागचा गळा आहे 10.5, बाहीची उंची 4.5, दंडगेर 6.5 आणि डॉट पॉइंट आहे 12 इंच। ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया। अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघणार आहोत आपण। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये कुठे अडचण आली तर कमेंट करा। सर्वात आधी मी घेतलेला आहे ते अस्तर, तर अस्तरला प्रेस मारून घ्यायची हलक्या हाताने, म्हणजे जेणेकरून जर तुमच्या अस्तरला वळी वगैरे पडलेली असेल तर ती निघून जाईल। ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा भाग कटिंग करायचा सर्वात आधी। तर आपण काय करूयात, पाठीमागचा भाग कटिंग करण्यासाठी काय करायचं तुम्हाला, हे बघा बंद बाजू माझ्याकडून आहे, हे बघा बंद बाजू माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू पलीकडून आहे। ठीक आहे, आता आपल्याला सर्वात आधी सरळ एक लाईन ओढून घ्यायची खाली इथे, की जेणेकरून जर तुमचं फॅब्रिक खाली वरी असेल त्याच्यामुळे आपल्याला इथे सरळ लाईन पाहिजे असते। तर आपण सरळ लाईन ओढून घेऊया। आता बघा उंची, आपल्याला ब्लाऊजची तयार उंची पाहिजे 15 इंच 2 लाईन। तर किती घ्यायची आपल्याला उंची घेताना, 16 इंच 2 लाईन, म्हणजे 1 इंच वाढून घ्यायचं आहे उंची। हे कंपल्सरी आहे, जेव्हा तुम्ही पाठीमागची उंचीचं माप टाकता किंवा कोणतेही ब्लाऊज तयार करताना 1 इंच उंची वाढून घ्यावीच लागते। ठीक आहे, 15 इंच आहे 2 लाईन, 16 इंच 2 लाईन आपण इथे घेऊयात। ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवायचा टेप आणि जिथे 16 इंच 2 लाईन येतं तिथे मार्जिन करून घ्यायचं अशा पद्धतीने। ठीक आहे, आता जिथे आपलं उंचीचं मार्जिन आलं तिथे काय करायचं, स्केल पट्टीने थोडीशी अशी रेष ओढून घेऊया सर्वात आधी अंदाजीच अशा पद्धतीने। आता शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच। तर हे 5.5 इंच काय घेतलं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते, व्हिडिओ फक्त बघा। त्यानंतर ही लाईन ओढून घ्यायची। आता आर्महोल घेऊयात आपण 5.5 इंच, 34 साईजसाठी आर्महोल 5.5 इंच घ्यायचं। ठीक आहे, आता बघा, आता काय करायचं आपल्याला, इथे सुद्धा सरळ रेष ओढून घ्यायची, साईज मोजायची। आता आपली साईज किती आहे 34, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच पद्धतीने कमर आहे 28, 28चा चौथा भाग 7 इंच, 7×28, 1 इंच पाठीमागचा डॉट, 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने। आता काय करायचं, ही मार्जिन रेषा घ्यायची आहे तुम्हाला इथे ओढून। ठीक आहे, आता बघा, आता गळा, आपण गळ्याला आकार देऊन घेऊया। तर गळ्याला आकार देऊन घ्यायच्या आधी शोल्डर आणि आर्महोल 1/2 इंच डाऊन करायचं। हे बघा, आर्महोल मी आधी 1/2 इंच डाऊन केलं, त्यानंतर आर्महोल गोलाई, पहिली गोलाई 1 इंचाहून आणि दुसरी गोलाई 2.25 इंचाहून। 2.25 इंचाची पाठीमागच्या भागाची गोलाई असते आणि 1 इंचाची गोलाई समोरच्या भागाची गोलाई असते। आलं लक्षात? हे बघा, गोलाई सुद्धा बघा थोडीशी फिटिंगच्या तिथे मी हलक्या हाताने खाली जाऊ दिली आहे, त्याने बाही व्यवस्थित बसते। आता इथे बघा, शोल्डर सुद्धा 1/2 इंच डाऊन करायचं। शोल्डर 1/2 इंच डाऊन केल्याने आपली शोल्डर उतरत नाही आणि आर्महोल 1/2 इंच डाऊन केल्याने बाही व्यवस्थित बसते। पाठीमागचा तयार गळा पाहिजे आपल्याला 10.5, तर आपण घेऊयात 11 इंच। चौकस बॉक्स बनवून घ्यायचा आणि आकार देऊन घ्यायचा। हे बघा, जेवढा तुमचा गळा डीप असेल तेवढं तुमचं शोल्डर कमी असेल, आणि जेवढा तुमचा गळा कमी छोटा असेल तर तेवढं तुमचं शोल्डर वाढत जाणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। गळ्यानुसार तुम्हाला शोल्डर कमी जास्त करावं लागतं। आता काय करायचं तुम्हाला, सर्वात आधी ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन केलं त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो अडचण आली तर नक्की कमेंट करा, तुमच्या कमेंटनुसार तुमचा प्रॉब्लेम मी नक्कीच काढेल। त्यानंतर काय करायचं, पाठीमागच्याच भागावरून फ्रंट भाग कसा कटिंग करायचा ते बघा। सर्वात आधी सरळ लाईन ओढून घेतली, 1 इंच मार्जिन केलं, पुन्हा 1 लाईन ओढून घेतली अशा पद्धतीने। ठीक आहे, आता पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा की जेणेकरून आपली बाही सुद्धा निघाली पाहिजे। त्यानंतर हे बघा, आपली जी फिटिंगची बाजू असते तिकडून 2-2.5 इंच कपडा असला पाहिजे बस। आता काय करायचं, जसं आहे तसं इथे फक्त कॉफी करायचं। बघा, फिटिंगच्या भागाकडून मी 1.5 ते 2 इंच कपडा सोडलेला आहे।
बस आता फक्त जिथं आपण ठेवायचं आणि सगळीकडून कॉफी करून घ्यायचं अशा पद्धतीने. आता आर्महोल आपल्याला हा पिंच जो समोरच्या भागासाठी आतमध्ये आकार लागतो तो इथे देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. आता बघा गळा, समोरचा गळा किती पाहिजे आपल्याला, हे बघा 7 पाहिजे तर 7.5 इंच घेतला मी. इथे 2.5 इंच घ्यायचं, चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आणि पाहिजे तो आकार तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजला देऊ शकता, समोरच्या पार्टला सुद्धा. तर इथे मी गोलच आकार दिलेला आहे. त्यानंतर बघा आता घ्यायचा डॉट पॉइंट. तर आपला डॉट पॉइंट किती आहे, 12 इंच. हे बघा 12 इंच डॉट पॉइंट आहे. शोल्डरवर ठेवायचा टेप आणि 12 इंचावर मार्जिन करायचं. आणि डॉटची रुंदी घ्यायची आहे आपल्याला 4 इंच. इथे 4 इंच घेऊयात आपण आणि सरळ मार्जिन रेषा इथे ओढून घ्यायची खालीपर्यंत. हे बघा अशा पद्धतीने. आता काय करायचं, 1 इंच इथे वरती मार्जिन द्यायचं आणि कटोरीला जसा व्यवस्थित आकार देता येईल तसा इथे देऊन घ्यायचा बरोबर. हे बघा बघायचं कुठपर्यंत व्यवस्थित कटोरीचा आकार येतो. इथे 1 इंचाचं मार्जिन करायचं आणि तिथूनच 3 इंच इकडे बाजू कटोरीच्या भागाकडून असं श्लोक द्यायचा. 1 इंच अशी रेष ओढून घ्यायची 1 इंचाकडे आणि आता इथे प्रिन्सेस कट आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा. ठीक आहे. हे बघा अगदी सहज समजलं पाहिजे तुम्हाला. नसेल समजलं तर कमेंट करा. त्यानंतर हुक आय पट्टीसाठी आपण हलक्या हाताचं अर्ध्यातलं अर्ध इंच वाढून घेऊयात इथे सुद्धा. आता काय करायचं, हे बघा 3 इंचाचा डाट आपण हा वाढून घेतला. आता तो आपला कटिंग होणार तर आपल्याला तेवढा कपडा भरपाई करायचा. तर हे बघा पाठीमागच्या भागाला 1 इंचाचा डॉटसाठी आपण इथे मार्जिन घेतलं. तो आपण कॉपी केलंय म्हणून समोरच्या भागाला सुद्धा ऑलरेडी 1 इंच मार्जिन आलं. राहिलं 2 इंच. सरळ सरळ 2 इंच घ्यायचं आणि इथे सुद्धा प्रिन्सेस कट भाग जोडायला आपल्याला 1 इंच मार्जिन लागतं. 1 इंच पकडून चला, 1 इंच धरायचं आणि इथे सुद्धा मार्जिन देऊन घ्यायचं. आणि आता ही मार्जिन रेषा आपल्याला इथे ओढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर ही रेषा मोजून घ्यायची आहे आपल्याला, किती आहे 5.5 इंच. ते इथे सुद्धा 5.5 इंचावर मार्जिन करायचं की जेणेकरून आपण जी कटोरी जोडतो तेव्हा लहान मोठी व्हायला नकोच. हे बघा अशा पद्धतीने. आता बघा जो शिल्लक कपडा आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. इथे सुद्धा अशी रेष देऊन घ्यायची. ठीक आहे. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं व्यवस्थित. ज्या पद्धतीने आपण कटिंग केलं त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मार्जिन केलं त्या पद्धतीने कटिंग करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जेवढं कटिंग महत्त्वाचं आहे तेवढं स्टिचिंगसुद्धा महत्त्वाचं आहे. तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कटिंग व्यवस्थित करणे, तरच तुम्ही स्टिचिंग व्यवस्थित कराल. ठीक आहे. तर प्रत्येक पॉईंटपासून सुरुवातीपासून पॉईंट टू पॉईंट जर केलं तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे. खरंच तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्ही कमेंट, जर तुम्हाला एखादा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल, तुम्हाला येत नसेल काही तर कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार मी तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल. ठीक आहे. आता बघा हा गळा सुद्धा आपण पाठीमागचा गळा कटिंग करून घेऊयात. हे बघा पाठीमागचा भाग फ्रंट भाग आपला कटिंग झालेला आहे. आता फक्त बाही कटिंग करायची आपल्याला. ठीक आहे. हे बघा 4 फोल्डमध्ये मी कपडा ठेवलेला आहे आणि सर्वात आधी सरळ लाईन ओढून घ्यायची अशा पद्धतीने. आता बघा आपल्याला बाहीची उंची किती पाहिजे, 4.5 इंच आणि दंडघेर आहे 6.5 इंच. तर 4.5 इंच उंची पाहिजे तयार. 4 इंच पाहिजे तर 4.5 इंच इथे मी घेतलेली आहे. त्यानंतर दंडघेर 6.5, 1.5 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे. आता इथे बघा इथे 2 इंचाचं मार्जिन करायचं आणि अशा पद्धतीने टेप ठेवून 2.5 इंचावर मार्जिन करायचं. 2 ते 2.5 इंचावर मार्जिन करायचं. खालचा भाग तुम्हाला जर मोठा पाहिजे असेल तर 1.5 इंचावर केलं तरी चालेल. बघा 6.5 दंडघेर 1 इंच वाढवून घ्यायचं. 1 ते 1.25 इंच 1.5 इंचापर्यंत घेतलं तरी चालेल, कमी जर पडत असेल बाही जोडताना तर. त्यानंतर अशा पद्धतीने मार्जिन देऊन घ्यायचं आणि बाहीला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. हे बघा. आणि त्यानंतर समोरच्या फ्रंट भागाला जो आकार लागतो मासुळी तो सुद्धा मी इथे देऊन घेतला. आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं. मैत्रिणींनो मी परत एकदा सांगते, अडचण आली तर नक्की कमेंट करा. ठीक आहे. आता बघा व्यवस्थित बाही कटिंग करून घ्यायची. समोरचा जो भाग आपल्याला आतमध्ये खोल लागतो
तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा. ठीक आहे. कसं असते, चॅनल सबस्क्राईब केलं, लाईक केलं तर आपल्याला एक उत्साह येतो आणि आपण तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येतो. ठीक आहे. तर बघा इथे बाहीसुद्धा कटिंग झालेली आहे. धन्यवाद.